तो टोनी वाटतोच गुंड, यात काही वाद नाही. पण बेटावर येणारा तरुण राहुलच होता कशावरून? तो इतर कुणीतरी असेल आणि टोनीलाच भेटायला बेटावर आला असेल तर? मग त्यांचं काय ते काम झाल्यावर टोनी त्याला सोडायला म्हणून बंदरावर गेला असेल. त्या दोघांचा रश्मीच्या गायब होण्याशी काही संबंध दिसत नाही. अरे पण येण्या जाण्याच्या वेळा रश्मीच्या गायब होण्याशी जुळत आहेत ना, मी म्हटलं. इतक्यात दारावर टकटक झाली. मॅनेजर साहेब आत डोकावले. म्हणाले, साहेब तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी गावात जाऊ नका. तिथे फारच गडबड उडाली आहे. तुम्ही आज आपल्या कॅन्टीनमध्येच जेवा. मी कुकला सांगून ठेवतो. ठीक आहे, पण नक्की झालंय काय गावात? मंगेशने विचारलं. टोनी मेलाय, मॅनेजर साहेब चुकचुकत म्हणाले. आम्हाला हादराच बसला. सकाळपर्यंत पूर्ण गावभर छाती काढून चालणारा, मारक्या बैलासारखा कुणाच्याही अंगावर धावून जाणारा टोनी एकाएकी मेला. कधी आणि कसा? अनेक प्रश्न मनात होते, पण त्यांची उत्तरं प्रत्यक्ष घटनास्थळीच जाऊन शोधलेली बरी. मॅनेजर नको नको म्हणत असतानाही आम्ही बाहेर पडलो. थेट गावाच्या दिशेने निघालो. टोनीचं शव देवबागच्या इस्पितळात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं होतं, पण लोक मात्र गावात ठिकठिकाणी जमून चर्चा करत होते. टोनी गावगुंडच असल्याने त्याच्या जाण्याने गावाने सुटकेचा निश्वासच सोडला असला तरी त्याचे असे तडकाफडकी जाणे मात्र लोकांना धक्का देऊन गेले. विश्वासार्ह माहिती मिळावी म्हणून आम्ही किनाऱ्यावर गेलो. सरिताने खानावळ बंद करून आवराआवर सुरू केली होती. सूर्यास्ताची वेळ. आम्ही तिथेच टेबल खुर्च्यांवर बसलो. टोनीची चौकशी केली. मलाही नक्की ठाऊक नाही, पण दुपारी कुणाला तरी तलावाजवळ तो गुंगीत पडलेला दिसला. अतिशय प्यालेला आणि ड्रग्सही घेतले असावेत त्याने. त्याला शुद्ध नव्हती. लोकांनी दवाखान्यात नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. सरिताने तिला ठाऊक असलेली हकीकत सांगितली. हा टोनी पोटापाण्यासाठी काय करायचा? मी विचारलं. ते त्याच्या घरच्यांनाही सांगता यायचं नाही. अचानक 1-2 आठवडे बेटावरून गायब व्हायचा. गोव्यात क्रूजवर काम करतो म्हणायचा. त्याच्याकडे पैशांची कमी कधीच नसायची. गावातील अडलेल्या लोकांना कर्ज म्हणून पैसे द्यायचा आणि व्याजासकट वसूलही करायचा. त्याला सगळी व्यसनं होती. जाईल तिथे भांडण उकरून काढायचा. गावभर दुश्मनी होती, पण कुणी त्याच्या वाटेला जात नसे. सरिताने आणखी माहिती पुरवली. साला या टोनीबद्दल जितकं ऐकतो तेवढा आणखी कन्फ्यूज व्हायला होतं. नशेबाज असलेला टोनी आज अचानक इतका प्यायला की जीवच जावा. दाल में जरूर कुछ काला है, मंगेशने शंका बोलून दाखवली. खरंच कौशिकच्या केसशी संबंधित असलेले सगळेच एकाएकी देवाघरी जाऊ लागलेत. आधी इन्स्पेक्टर कोल्हे आणि आता टोनी, विजय म्हणाला. कर्माची फळं, दुसरं काय. मला आता पूर्ण केस समजले आहे. हा टोनी गोव्याला क्रूजवर वगैरे काम करत नसणारच. तो तिथे ड्रग डिलिंग करत असणार. म्हणूनच त्याच्याकडे भरपूर पैसा असायचा. तो स्वतःही नशा करत असणारच. नशेत त्याची वाईट नजर कौशिकच्या पत्नीवर पडली. त्यावरूनच कौशिक आणि त्याचं भांडण झालं. टोनीने त्याचा वचपा म्हणून कौशिकच्या पत्नीला गायब केलं. पोलीस केस झाल्यावर टोनीने इन्स्पेक्टर कोल्हेला भरपूर पैसे चारून आळ कौशिकवरच आणला. म्हणून त्यांनी कौशिकलाच आत टाकलं. कोर्टात नेताना अपघात झाला आणि दोघं बुडाले. आता टोनीही मेला. कळलं? बघा, माझ्या नावावर आणखी एक सक्सेसफुल केस जमा झाले आहे. चला आता मुंबईला परत निघूया. सचिन उत्साहाने भराभर बोलत होता. केस संपली? मग मिनलचं काय झालं? ती आता कुठे आहे? विजयने विचारलं. सचिनकडे या प्रश्नाचं मात्र उत्तर नव्हतं. मी काही बोलणार एवढ्यात सरिताचा फोन वाजला. तो इस्पितळातून तिच्या आईने केला होता. राजारामची प्रकृती आता बरी आहे आणि जखमा वेगाने भरत आहेत, अशी चांगली बातमी मिळाली.
दुपारीच पोलिसही येऊन जबानी घेऊन गेले होते. कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या पण 2 पायांवर उभ्या राहणाऱ्या कुठल्याशा प्राण्याने आपल्यावर हल्ला केल्याचे त्याने म्हटले. हे ऐकताच बसलेल्यांमध्ये आनंदाची लहर पसरली. राजाराम बरा आहे म्हणून सरिता खुश होती आणि आम्ही आता बिनधास्त बेट सोडून जाऊ शकतो म्हणून बाकीचेही खुश होते. चला मग कधी निघायचं आपण, सचिनने विचारलं. निघायचं? केस अर्धवट सोडून विजय माझ्याकडे पाहत म्हणाला आणि मग त्याने सरिताकडेही चोरटी नजर टाकली. तुला नक्की केसच सोडवायचे आहे ना की जीव गुंतलाय या बेटावर? एक काम कर, 4 गुंठे जागाच का नाही विकत घेत तू इथे, स्वस्तात मिळेल. मग लग्न कर आणि सुखाने संसार थाट. आम्ही येऊ अधनमधन सुट्टीतून, सचिनने टोमणा मारला. विजय गप्प बसला. सरिता किंचित लाजली. मला वाटतं आपण मुद्द्याकडे वळूया. मी आजच बेटाच्या पलीकडे जाऊन चौकशी केली. फुटेजमध्ये त्या संशयित तरुणासोबत टोनी दिसला आणि इथे येऊन त्याला गाठण्याआधीच तो असा तडकाफडकी मेला. यात काही कारस्थान आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आपण कौशिक आणि त्याच्या पत्नीच्या शोधात आहोत, पण कुणीतरी तिथवर पोचण्याचे मार्गच बंद करून टाकतंय. ही केस फक्त कौशिक किंवा मिनल बेपत्ता होण्याची नसून आणखी बरंच काही खळबळजनक या बेटावर घडत असावं. इन्स्पेक्टर कोल्हे आणि टोनी हे तिथपर्यंत पोचवणारे दुवे होते, पण आता तेच संपले आणि आपला तपास पुन्हा अर्धवटच राहिला. मी क्षितिजाकडे टक लावून म्हटलं. म्हणजे आता काही इथून लवकर सुटका नाही. बाबा मंगेश, चल जाऊन आधार कार्डवरचा पत्ता चेंज करून येऊया, सचिन डोक्याला हात लावून म्हणाला. मला या बेटाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. या बेटाला दैत्यद्वीप असं नाव का पडलं? यामागे एखादी दंतकथा आहे का? हॉटेल सी होस्टचे मालक म्हणतात त्याप्रमाणे इथल्या पर्यटकांची संख्या रोडवायला हॉटेल सी ब्रिजमधील अपहरणाच्या घटना कारणीभूत आहेत का? मी एकामागोमाग एक प्रश्न विचारले. सरिताने ते नीट ऐकून घेतले. मग विचारपूर्वक बोलू लागली. लहानपणी आमचे बाबा सांगायचे, पुराणकथा असतील कदाचित. देवबाग त्या काळी राजा देववर्माची राजधानी होती. अतिशय सुंदर आणि संपन्न शहर. समुद्रकिनारी असल्याने राजा देववर्माकडे स्वतःचे नौदल होते. सर्व काही नीटनेटके चाललेले, पण अचानक नियतीचे फासे फिरले. एक दिवस भयंकर चक्रीवादळ किनाऱ्यावर येऊन ठेपलं. पिसाळलेल्या डुकरासारखं त्याने पूर्ण राजधानीत धुमाकूळ घातला. पार दैना उडवली. शेकडो लोक मेले. शेती, व्यापार, मासेमारी नौका, भव्य राजमहाल सर्वाचा चिखल झाला. कंगाल राजा आणि दयनीय प्रजा अशी अवस्था झाली. राजा देववर्माला रयतेचे हाल पाहावेनात. तो देवबागातील आपला उद्ध्वस्त प्रासाद सोडून या बेटावर आला. त्याने कुबेर देवाची पूजा आरंभिली. 13 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान कुबेर प्रकट झाले. वरदान माग असं म्हणाले. आम्ही सर्वनाश करणारे तुफान पाहिले. आता आमच्या राज्यावर असीम संपत्तीचा वर्षाव होऊ देत. राजा देववर्मा म्हणाला. पुढे तसा वर्षाव झाला की नाही ठाऊक नाही, पण अचानक पुन्हा संपन्नता आली. राजा आणि प्रजा दोन्ही सुखाने नांदू लागली. आधी जितकी श्रीमंती होती त्याच्या दसपट मिळाली. इथून उत्तरेकडे दूरवर असलेल्या कैकायन बेटावरील असुर राजा कैकादित्य याला हे कळलं. त्याने आपले आरमार घेऊन देवबागवर चाल केली. राजा देववर्माच्या सैन्याने या बेटाचाच आधार घेऊन लढायचं ठरवलं. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. कैकादित्याच्या सैन्याचा पराभव केला. मोठी हानी झाली, पण राज्य वाचले. रयतेने शोकाकुल वातावरणात विजयोत्सव साजरा केला. पुढे काही वर्ष सुखात गेली, पण लवकरच कोळ्यांना, जहाजांवरील खलाशांना समुद्रात रात्री अपरात्री एक पछाडलेले जहाज दिसू लागले. या बेटावर अमानवी आकृत्या धुमाकूळ घालू लागल्या. चौकशीअंती असं कळलं की असुर राजा कैकादित्यालाही इंद्रदेवाचा वर प्राप्त होता. 37 वर्ष घोर तपश्चर्या केल्यावर त्याला आणि त्याच्या असुर सैन्याला इंद्रदेवाकडून अर्ध अमरत्व प्राप्त झालं होतं. त्यांचा नायनाट करणं अशक्यच.
अखेर म्हातारपण आलेल्या राजा देववर्माने हे बेटच त्या अतृप्त आत्म्यांना बहाल केलं आणि तेवढ्यापुरती शांतता प्रस्थापित केली. पुढे कितीतरी शतके हे बेट निर्मनुष्य होतं. पण अलीकडेच म्हणजे 100-1 वर्षांपूर्वी देवबागची वस्ती वाढली. नाईलाजाने लोकांना दैत्याला बहाल केलेल्या या द्वीपावर परतावंच लागलं. म्हणूनच या बेटाचं नाव दैत्यद्वीप. आधी लोकांच्या मनात भीती होती, पण कलयुगात देवाला प्राप्त करणं कठीण तसं दैत्यांनाही. माणसाच्या हस्तक्षेपाला कंटाळून तेही पाताळात निघून गेले असावेत. लोकांना काही त्रास झाला नाही. 25 वर्षांपूर्वी बेटाच्या दुसऱ्या भागातील किनाऱ्यावर उत्तम दर्जाची रेती सापडते असाही शोध लागला. मग काय, लोक तुटूनच पडले. भांडवलदार, कंत्राटी कंपन्या मशिनी घेऊन आल्या. लोकांना रोजगार मिळाला, पैसा खेळू लागला. पण किनाऱ्याची आणि बेटाची मात्र रया गेली. गावातील काही जाणकार मंडळींनी याकडे लक्ष वेधलं, पण पैशापुढे सर्वच आंधळे झाले होते. लुंगी नेसून आलेले लोक 5-10 वर्षातच रेती माफिया बनले. पण एक दिवस हा जोरदार सुरू असलेला नफ्याचा व्यवसाय एकाएकी ठप्प झाला. रेतीचा उपसा करताना काहीतरी विलक्षण हाती लागलं असं म्हणतात. जुन्या मंडळींच्या मते ते असुर राजा कैकादित्याचं हृदय होतं. ते बाहेर पडताच कलियुगात त्याचा पुनर्जन्म झाला. त्याने पुन्हा अर्धे बेट हस्तगत केले. त्या भागात प्रवेश करणाऱ्यांना तो छिन्न विछिन्न करून झाडांवर उलटे टांगू लागला. म्हणूनच बेटाचा तो भाग झपाटलेला आहे असं म्हणतात. तिथे जाण्याची हिंमत कुणातच नाही, आणि गेला तरी तो तिथली सैतानी तटबंदी पार करून आत शिरू शकत नाही. सरिताने सविस्तर माहिती दिली. हा रक्तरंजित आणि भयानक इतिहास ऐकून सगळेच थरारले. सचिनने पुन्हा एकदा कपाळावर हात मारून घेतला. पण मी येण्यापूर्वी गुगलवर बरीच शोधाशोध केली होती. मला ही लोककथा कुठेच कशी आढळली नाही, मंगेश म्हणाला. ही लोककथाच काय, गुगल मॅपवर तर दैत्यद्वीप नावाचं बेटच अस्तित्वात नाही. तरी आपण इथे बसलोच आहोत ना. इंटरनेटलाही ठाऊक नाही असं या जगात अजून बरंच काही आहे, सरिता म्हणाली. ही तर चिटिंग झाली माझ्यासोबत. अपहरणाची केस सांगून एवढ्या लांब घेऊन येता आणि थेट राक्षसाशी मुकाबला करायला लावता. एक तो बहुरूपी याक्षिकच किती भारी पडला होता, आठवतंय ना. हे सगळे मायावी दैत्य, दानव, याक्षिक बिक्षिक वगैरे माझ्याच कुंडलीत कुठून येतात. एकदा ग्रहशांती करून घेतलीच पाहिजे मला. सचिन कुरकुरला. काही उपयोग नाही बघ. बाकीचे अनिष्ट ग्रह पाठ सोडतील तुझी कदाचित, पण 9 घोस्ट नावाच्या कुंडलीतील आम्ही अष्टग्रह आहोत ना तुला छळायला, विजय म्हणाला. सगळे हसले. सरिता निरोप घेऊन घरी निघून गेली. आम्ही मात्र तिथेच बसून राहिलो. सुवर्ण रंगांची अखेरची उधळण करून सूर्य क्षितिजाखाली गेला. पक्ष्यांचे थवे पैलतीर गाठण्यासाठी दर्याच्या पृष्ठभागावरून उडत होते. पर्यटकांअभावी किनारा शांत होता. कातर वेळ काळजाला कातर लावण्याचं काम करू लागली. इतर कुठली वेळ असती तर मला एखादी कविता नाही तर गझल नक्कीच सुचली असती, पण आता तशी मनस्थिती नव्हती. शेवटची कविता मी कधी लिहिली हेही आठवत नव्हतं. मी किनाऱ्याच्या या टोकापासून त्या टोकाकडे नजर टाकली. या बेटाने आम्हाला जवळजवळ हरवलंच होतं. काहीतरी भयंकर रहस्य पोटात दडवून हे बेट दर्यात बसलेलं. पण त्या रहस्यापर्यंत नेणारे सर्व सेतू मात्र कधीच तुटलेले. काहीच कळत नव्हतं. तेव्हाच फोन वाजला. राजेशच होता. मी हॅलो म्हटलं. गुड न्यूज आहे मित्रा. कौशिकच्या पत्नीच्या म्हणजेच मिनलच्या ऑफिसात गेलो होतो. तिथल्या PC वरूनच तिने हॉटेल सी ब्रिजचं ऑनलाईन बुकिंग केलं होतं. पण 2 दिवसांनी कुणीतरी तिचं अकाउंट हॅक करून डेटा डिलीट केला. यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ती त्याच्यासोबत बेटावर गेलीच असणार, राजेश म्हणाला. ते तर कौशिकही सांगतोच आहे रे, पण तिला बेटावर कुणीच कसं पाहिलं नाही हे मात्र रहस्य आहे. कदाचित कौशिक म्हणतो तेच खरं असेल. हे सगळेच्या सगळे खोटं बोलत आहेत. तो मुका नावाडी, हॉटेलचा मॅनेजर, टोनी हे सगळेच कुठल्या तरी मोठ्या कारस्थानाचा भाग असावेत. मी अंदाज वर्तवला.
मग त्यांच्यापैकी कुणाला तरी विश्वासात घ्या, लालूच दाखवा नाही तर दम द्या, काहीतरी हाती लागेलच, राजेशने सुचवलं. टोनीसोबत तसं करणारच होतो आम्ही, पण त्याआधीच कुणीतरी त्याला संपवलं. म्हणजे अतिमद्यपानाने मेला असं म्हणतात, पण मला ते पटत नाही आहे. कुणीतरी आपल्याही पुढे आहे. आम्ही एखादी वाट शोधली की डेड एंडच येतो. काय करावं ते कळत नाही, मी हताशपणे म्हटलं. मग आम्ही येऊ का? सगळे तयार आहेत. 9 जण मिळून तुटून पडूया त्या झपाटलेल्या बेटावर, राजेश उत्साहाने म्हणाला. तुम्ही स्टँड बायवर राहा. आज रात्री मी फोन करेन. नाहीच जमलं तर मेसेज करेन. मग तुम्ही तयारीनिशी या, कळलं? मी विचारलं. ओके, असं म्हणून त्याने फोन ठेवला. मग काय ठरलं? विजयने विचारलं. CCTVमध्ये टोनीसोबत तो तरुण दिसलाय ना, तुम्ही आत्ताच त्याच्या मागावर जा. मी कौशिकला शोधतो. कदाचित एव्हानात त्याच्याही हाती काही लागलं असेल. मी प्लॅन ऐकवला. अरे त्यापेक्षा हॉटेलचा मॅनेजर आणि त्या मुक्या नावाड्यालाच पकडूया ना, सचिनने म्हटलं. त्याने काय होईल? समजा त्यांना काही ठाऊक असलंच तरी टोनीप्रमाणे त्यांचाही जीव धोक्यात येईल किंवा आरोपी तरी सावध होतील, मी म्हटलं. आरोपी? कुठले आरोपी? अरे निव्वळ भुताटकीची केस आहे ही. तो कैकादित्य नावाचा असुरच उचलतोय लोकांना या बेटावर येतात म्हणून, सचिनने मत मांडलं. मग उरलेल्या अर्ध्या बेटावरची लोक काय त्याला भाडं देऊन जगताहेत का? फक्त बेटाच्या झपाटलेल्या भागाकडे जाणारी लोकच मारली जातात किंवा बेपत्ता होतात, असं का? मी विचारलं. मग बरोबर ना, राजा देववर्माने हे पूर्ण बेटच कैकादित्याला बहाल केलं होतं. तरी लोकांनी या बेटावर अतिक्रमण केलंच. आता उरलेलं अर्ध बेट तरी आमच्यासाठी राहू द्यात म्हणून या असुर लोकांनी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली असेल. नाहीतर लोक घुसतील पुन्हा रेतीबिती उपसायला, सचिनने डोकं लावलं. मिनल, रश्मी या तिथे रेती उपसायला गेल्या होत्या काय रे? मंगेशने चर्चेत उडी घेतली. नियम म्हणजे नियम. तिथे स्त्री पुरुष, स्थानिक पर्यटक असा भेदभाव चालत नाही, सचिनने पुन्हा डोकं लावलं. सचिन एक सांग, तू नक्की कुणाच्या टीममध्ये आहेस? आमच्या की त्या कैकादित्याच्या? मान्य आहे तू त्यांच्यापैकीच एक दिसतोस, पण म्हणून काय लगेच पार्टी बदलायची? विजयने टोमणा मारला. आणि मग तिथेच त्या दोघांमध्ये राजा देववर्मा आणि कैकादित्यापेक्षाही घमासान युद्ध सुरू झालं. ठरल्याप्रमाणे मंगेश आणि विजय त्या तथाकथित राहुलच्या शोधात बेटाबाहेर निघून गेले. मी आणि सचिनने रानात जाऊन कौशिकचा शोध घ्यावा असं ठरलं होतं. पण जीव गेला तरी पुन्हा रात्रीचं त्या भयाण जंगलात पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ सचिनने घेतली असल्याने तो हॉटेलवरच थांबला. मी त्याला मॅनेजरवर बारीक लक्ष ठेवण्याची सेफ जबाबदारी सोपवली. सचिनने ती आनंदाने स्वीकारली. अंधार पडला, थंडी वाढली. धुक्याने बेटावर आक्रमण सुरू केलं. तेव्हाच मी सर्व आवश्यक वस्तूंनी जड झालेली बॅग घेऊन खिडकीतून हॉटेल बाहेर पडलो. रात्री अपरात्री रानावनातून हिंडण्याची मला सवय होती, पण इथे मुख्य धोका होता तो रानातील भयंकर श्वापदांपासून. भूक असो वा नसो, नुसती चाहूल लागली तरी ती पाठलाग करतात आणि तुटून पडतात. म्हणून मी अतिशय सावध चालत होतो. पायवाटेवरील काटक्या पालापाचोळ्यांमध्ये पावले वाजू नयेत म्हणून अधिक काळजी घेत होतो. आभाळात चंद्र उगवला, पण दाट जंगल आणि धुक्याची चादर भेदून त्याचा कमकुवत प्रकाश पायवाटेपर्यंत पोचत नव्हता. मला अधूनमधून टॉर्च लावावा लागत असे. दूरवर दिसणारा लाईट हाऊसचा उजेड ठराविक वेळेने माझ्या समोरून जायचा आणि पुढचा मार्ग दिसायचा. सरिताने सांगितलेली दंतकथा खरी असेल का? अनेक गोष्टी साम्य दाखवत होत्या. झपाटलेलं बेट, दैत्यांसारखेच क्रूर प्राणी, राजारामला समुद्रात दिसलेलं भूतिया जहाज. पण तरीही मनाचं समाधान होत नव्हतं. टोनीचं एकाएकी मरणं मनात संशय उत्पन्न करू लागलं. विचारांच्या तंद्रीत चालत चालत मी बेटाच्या झपाटलेल्या भागातील सरहद्दीवर पोचलो. समोरची पायवाट 10 फूट उंचीपर्यंत मोडकी झाडे आणि काटेरी फांद्यांनी अडवून ठेवली होती.
ती पार करून पलीकडे जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. पोटाचं ऑपरेशन पोट कापल्याशिवाय करता येणं कसं शक्य आहे? तसंच झपाटलेल्या भागात गेल्याशिवाय बेटाचं झपाटलेपण कसं कळायचं? त्या ढिगाऱ्याकडे पाहून मी एक खोल श्वास घेतला. ढिगारा चढून पार करण्याशिवाय पर्याय नव्हता. कुठून चढावं, म्हणजे कमीत कमी काट्याकुट्यांचा सामना करावा लागेल हे ठरवत असतानाच अंगावर शहारे उडवणारा आवाज रानभर घुमला. धुक्यालाही कापरं फुटलं. मी लगेचच हातमोजे घालून ढिगाऱ्यावर चढायला सुरुवात केली. पुन्हा एकदा त्याच आवाजाने रान हादरलं. ती कोल्हे कुई आणि ते हिंस्त्र कोल्हे दोन्ही माझ्या परिचयाचे होते. त्यांच्या भीषण नख्यांनी माझ्या चिंधड्या उडवू नयेत म्हणून मी ओरबाडणाऱ्या काट्यांची पर्वा न करता लगबगीने ढिगारा अर्धा चढून गेलो. आणि तेव्हाच खालून रागीट गुरगुर ऐकू आली. पहिल्याच रात्री कुंपणापलीकडे दिसलेला चमकदार पिवळ्या डोळ्यांचा झॉम्बी कोल्हा माझ्याकडे पाहून लाळ गाळत होता. माझे पाय लटलटू लागले. त्यांना सांभाळून मी पलीकडे उतरू लागलो. ते भयप्रद श्वापदही 1-2 झेपेतच ढिगाऱ्यावर चढलं. आणखी एक झेप आणि तो माझ्या समोरच येऊन ठेपला असता.